श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी संजीवनी रत्न या यूट्यूब चॅनलवरती तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. आत्ताच 31 तारखेला आपण श्री स्वामी महाराजांचा प्रकट दिन साजरा केला. त्यावेळी माझंही स्वामी चरित्र सारामृताचे वाचन सुरू होते. त्यातल्याच 15व्या अध्यायातली ही गोष्ट आहे. यामध्ये भक्ताची भक्ती आणि स्वामींचं प्रेम याचं एक खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे. जेव्हा स्वामी महाराज मंगळवेढा या ग्रामात राहत होते, स्वामी महाराजांना ग्रामात राहिलं काय आणि जंगलात राहिलं काय सारखंच. त्याच ग्रामातील एक बसप्पा तेली नावाचे गृहस्थही होते, गरिबी आणि दारिद्र्याने पिडलेले. ते एकदा असाच विचार करत करत सहज जंगलात न कळत जंगलामध्ये निघून जातात. समोर स्वामी महाराज त्यांना दिसतात. ते कंटकशय्येवर झोपलेले. कंटकशय्या म्हणजेच काट्यांचा बिछाना करून ते त्यावर झोपलेले दिसतात. बसप्पा ते बघून आश्चर्यचकित होतात. त्यांचे अष्टभाव दाटून येतात, डोळ्यात अश्रू वाहतात. स्वामींकडे धाव घेतात क्षणी, स्वामी तुमचा कृपा कटाक्ष या दासाकडे टाकावा अशी विनवणी करतात. स्वामींच्या चरणावर माथा टेकता क्षणी बसप्पांना एक अद्वितीय ज्ञान प्राप्त होतं. तेव्हापासून बसप्पा स्वामींच्या सान्निध्यात व त्यांच्या भक्तीत लीन होतात. ग्रामातील लोक स्वामींना तर वेडा म्हणतच होते, आता ते बसप्पालाही म्हणू लागले. इकडे बसप्पाची पत्नीही आकांत करू लागली, रडू लागली. परंतु बसप्पाला कोणाचीही चिंता व भीती नव्हती. स्वामी भक्तीत ते इतके लीन झाले होते की एकदा काय झालं, अरण्यात ते स्वामी सेवा करत असताना रात्र झाली आणि 2 प्रहरी स्वामी उठून ग्रामाकडे चालू लागले आणि त्यांच्या मागे बसप्पाही भक्तीत अगदी मग्न होऊन त्यांच्या मागे चालत होते. त्यांना स्वतःच्या आजूबाजूचं कसलंही भान नव्हतं. जंगली प्राणी ओरडत होते, पण बसप्पांना त्यांची सुद्धा भीती वाटत नव्हती. हे पाहून स्वामींनी एक चमत्कार घडवला. बसप्पाच्या अवतीभोवती झाडांवर मागे पुढे सर्प प्रकट झाले. अगदी अग्निसमान त्यांचं तेज तिथे निर्माण झालं होतं. एका सर्पाचा स्पर्श बसप्पाच्या पायाला होतो तेव्हा कुठे बसप्पा भानावर येतात आणि बघतात तर काय, त्यांच्या चोहीकडे सर्प त्यांना दिसतात. तेव्हा ते अंतरी भयभीत होतात आणि स्वामींकडे बघतात. मंडळी, इथे इतक्या सुंदर ह्या ओळी आहेत ना की त्या वाचताना अगदी अंगावर शहारा येतो. बसप्पा जेव्हा स्वामींकडे बघतात तेव्हा स्वामी त्यांना काय म्हणतात बघा. भिऊ नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घे, न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले. की तू या क्षणाला आता घाबरू नकोस, तुला पाहिजे तितकं घे, तुझं दैव आता उदयाला आलेलं आहे, असे स्वामी समर्थ म्हणतात. तेव्हा बसप्पा आपलं भय सोडून आपलं अंगवस्त्र काढून सर्पावर टाकतात आणि तो सर्प त्या कपड्यामध्ये गुंडाळून घेतात. तेवढ्यात तेथील सर्प गुप्त होतात. तेथे जे अग्निसमान तेज निर्माण झालेलं असतं ते सुद्धा नष्ट होतं. पुढे दोघेही ग्रामात येऊन एका मंदिरात बसतात. तेव्हा बसप्पा आपलं अंगवस्त्र सोडून बघतात तर काय चमत्कार, त्यामधला तो सर्प नाहीसा झालेला असतो आणि त्या कपड्यामध्ये त्यांना सोनं दिसतं. तेव्हा सुद्धा बसप्पा खूप भावनिक होतात आणि रडतच स्वामींच्या चरणावर माथा टेकवतात. तेव्हा स्वामी त्यांना आज्ञा देतात की तू आता घरी जा, तुझा संसार कर आणि तुझ्या मुलाबाळांना सांभाळ. तर त्यांच्या आज्ञेप्रमाणे बसप्पा घरी जातात. त्यांचा संसार करत ते स्वामी सेवाही करत असतात. तर यामधून मंडळी स्वामी महाराज आपल्याला तेच सांगतात, तर तुम्ही तुमचा संसार करत तुमची रोजची कामं करतही स्वामी सेवा करू शकतात. श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.